नमस्कार मित्रांनो, ह्या पण एपिसोडमध्ये आपल्याला नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न या प्रकरणावरचा 119 पान नंबरवरचा 8वा प्रॉब्लेम समजून घ्यायचा आहे। या प्रॉब्लेमच्या सुरुवातीलाच जे काही वाक्य म्हटलं आहे बघा, जीवन ज्योती आर्ट सर्कल अ न्यूली एस्टॅब्लिश कन्सर्न। न्यूली एस्टॅब्लिश कन्सर्न याचा अर्थ ही संस्था यावर्षी प्रथमच स्थापन झाली आहे। याचा अर्थ या आधीच्या वर्षी संस्था अस्तित्वातच नव्हती, त्याच्यामुळे इथे लास्ट इयरचा काही संबंध येणार नाही, कारण ही नवीनच संस्था स्थापन झाल्याचं पहिलेच वर्ष आहे, म्हणून लास्ट इयरचा काही रेफरन्स आपल्याला इथे मिळणार नाही। तर बघा, सुरुवातीला जो रिसिप्ट आणि पेमेंट अकाउंट दिला आहे त्याची एंडिंगची डेट दिली आहे 31/3/2018। तर जे वर्ष 31/3/2018ला संपतंय त्याचं स्टार्टिंग झालं असेल 1 एप्रिल 2017। मग 1 एप्रिल 2017चा कॅपिटल फंड जर आपण शोधून काढायचं ठरवलं तर तो आपल्याला शोधता येणार नाही, कारण मागच्या वर्षीचे आपल्याला ॲसेट्स आणि लायबिलिटीज काहीच आपल्याकडे उपलब्ध नाही आहेत, कारण मागच्या वर्षी संस्थाच आपली अस्तित्वात नव्हती, कारण हे या संस्थेचं पहिलंच वर्ष आहे। म्हणून सुरुवातीला बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला कॅपिटल फंड लिहून मी डॅश ठेवली आहे। इथे बघा, प्रॉब्लेम तसा इतर प्रॉब्लेमपेक्षा छोटा आहे, त्याच्यामुळे 15 ओळींचा इन्कम आणि एक्सपेंडिचर अकाउंट आणि 15 ओळींची बॅलन्स शीट। बघा, स्टार्टिंगला रिसिप्ट साईडला ॲडमिशन फीज 22,000, त्याच्यावर ॲडजस्टमेंट नंबर 3 म्हटलं आहे। ॲडमिशन फीज आपण इन्कमला लिहितो, म्हणून इन्कम आणि एक्सपेंडिचर अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय ॲडमिशन फीज इनरला ठेवलेत 22,000 आणि ॲडजस्टमेंट नंबर 3 मध्ये सांगितलंय की फुल अमाऊंट ऑफ ॲडमिशन फीज, जेवढी ॲडमिशन फी सभासदांकडून मिळालेली आहे ती पूर्णच्या पूर्ण आपण भांडवलात टाकायची आहे। म्हणजे नेहमीचं उत्पन्न जे आहे ते खर्च करण्याकरता वापरून नाही चालणार, सर्व रक्कम आपल्याला कॅपिटल म्हणून राखून ठेवायचे, म्हणून लेस कॅपिटलायझेशन 22,000 बाहेर डॅश ठेवली आहे। आणि हे जे 22,000 मायनस केले ते इकडे बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला कॅपिटल फंडामध्ये ॲड केले, प्लस ॲडमिशन फीज 22,000। पुढे दिले सबस्क्रिप्शन, याच्यावर पण खूण केलेली आहे बघा आपण, ॲडजस्टमेंट नंबर आहे 1। सबस्क्रिप्शन म्हणजे वर्गणी, सभासदांकडून मिळणारी वार्षिक वर्गणी जी आहे हे अशा संस्थांचे इन्कम असते, म्हणून इन्कम साईडलाच ठेवलं आहे बाय सबस्क्रिप्शन 40,000। आणि पहिल्या ॲडजस्टमेंटला म्हटलंय सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग फॉर द इयर वॉज ₹5,000। फक्त याच वर्षीचे 5,000 येणं बाकी आहे, मग उत्पन्न येणं बाकी आहे म्हणजे आउटस्टँडिंग इन्कम, म्हणून इन्कम साईडला 40,000 मध्ये ॲड केलेत, प्लस आउटस्टँडिंग फॉर करंट इयर 2017-18 5,000, तेव्हा बाहेरच्या कॉलमला आले 45,000 आणि या वर्षीचं उत्पन्न येणं बाकी आहे, म्हणून या वर्षीच्या बॅलन्स शीटला ॲसेट साईडला आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 5,000। या प्रॉब्लेम मध्ये सबस्क्रिप्शनच्या संदर्भात फक्त एकच ॲडजस्टमेंट आलेली आहे। पुढे म्हटले डोनेशन। डोनेशन तुम्हाला स्पेशल वगैरे काही म्हटलं नाहीये, म्हणजे देणगी म्हणून मिळालेली जी रक्कम आहे ती तुम्ही एरवी पूर्ण वर्षातले खर्च करण्याकरता वापरू शकता, म्हणून डोनेशन ठेवले इन्कमला। त्याच्यावर पण ॲडजस्टमेंट नंबर 3 मध्ये असं म्हटलंय की 50% डोनेशन आर टू बी कॅपिटलाइज, म्हणजे मिळालेल्या देणगीपैकी 50% रक्कम जी आहे ती आपल्याला भांडवलात टाकायला सांगितली आहे, म्हणून 18,000तून 50% कॅपिटलायझेशन वजा केलं आहे 9,000 आणि बाहेरच्या कॉलमला ठेवलेत 9,000 आणि हे पण वजा केलेले जे 9,000 आहेत ते बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला कॅपिटल फंडामध्ये ॲड केलेत, प्लस डोनेशन 9,000। पुढे पेमेंट साईड बघा, फर्निचर ही ॲसेट आहे, ॲडजस्टमेंट नंबर 2 आहे, म्हणून फर्निचर ॲसेटला ठेवलं आहे इनरला आणि ॲडजस्टमेंट नंबर 2 नुसार फर्निचरवर 10% डेप्रिसिएशन सांगितलंय, म्हणून 12,000वर 10% डेप्रिसिएशन लेस केले 1200,
तेव्हा बाहेरच्या कॉलमला आले 10,800 आणि डेप्रिसिएशन हा लॉस आहे म्हणून इन्कम आणि एक्सपेंडिचर अकाउंटच्या डेबिट साईडला ठेवले टू डेप्रिसिएशन ऑन फर्निचर 1200. त्याच्या पुढचे जे घटक आहेत स्टेशनरी, ऑफिस रेंट, न्यूजपेपर्स अँड पिरियॉडिकल्स, टेलिफोन एक्सपेन्सेस, हे चारही घटक पेमेंट साईडला आहेत, त्याच्यामुळे ते खर्च आहेत आणि त्याच्यावर कोणतीच ॲडजस्टमेंट नाही आहे म्हणून ते डायरेक्ट क्रमाने ठेवले आहेत एक्सपेंडिचर साईडला. त्याच्या पुढे म्हटले इन्व्हेस्टमेंट ठेवली आहे चालू वर्षाच्या बॅलन्स शीटला, ॲसेटला डायरेक्ट बाहेरच्या कॉलमला 23,000 आणि शेवटी म्हटले बाय बॅलन्स कॅरी डाऊन म्हणजे वर्षाच्या शेवटी संस्थेच्या काउंटरला असलेली कॅश 7,540 आणि संस्थेच्या नावाने जे बँकेमध्ये अकाउंट ओपन केलं आहे त्या बँकेमध्ये कॅश शिल्लक आहे 30,000. हे या वर्षीचे क्लोजिंग बॅलन्स आहेत म्हणजे ती क्लोजिंग ॲसेट आहे म्हणून चालू वर्षाच्या बॅलन्स शीटला ॲसेटला ठेवले आहेत कॅश इन हँड 7,540 आणि कॅश ॲट बँक 30,000. आता इन्कमची बेरीज केली आहे, बेरीज आली आहे 54,000. हीच बेरीज दोन्ही साईडला मांडली आहे आणि एक्सपेंडिचर साईडचे घटक जे आहेत ते वजा केलेले आहेत आणि फरक काढलाय 45,340. इथे पण खर्चापेक्षा उत्पन्न जास्त आहे त्याला आपण सरप्लस बोलतो म्हणून आलेला फरक डेबिट साईडला ठेवला आहे सरप्लस 45,340 आणि सरप्लस म्हणजे नफा असतो म्हणून सरप्लस आपण कॅपिटल फंडामध्ये ॲड केला आहे 45,340. अशी 3 अमाऊंटची बेरीज बाहेरच्या कॉलममध्ये ठेवली आहे 76,340 आणि बॅलन्स शीटची टोटल पण आली आहे 76,340. या प्रॉब्लेममध्ये लास्ट इयरचा पण काही संबंध नाही आहे आणि नेक्स्ट इयरचा पण काही संबंध नाही आहे त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम इतर प्रॉब्लेमपेक्षा थोडासा इझी आहे. आणि तरी अगं इथे तुम्हाला जे काही महत्त्वाचं लक्षात राहायला पाहिजे म्हणून ते मराठीतून सगळं स्पष्टीकरण दिलं आहे. ॲडजस्टमेंट नंबर 3चं पण स्पष्टीकरण इकडे दिलेलं आहे.